नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। बघा, विधी न्याय विभागांतर्गत ही भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे। बघा, ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, हा GR आहे। विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे वाहन चालक गट क वेतन श्रेणी बघा, इथे 19,900 ते 63,200 या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील नियमित पद भरतीच्या अनुषंगाने हा GR आहे। संकेतस्थळावरील माहिती, विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे वाहन चालक गट क वेतन श्रेणी 6 19,900 ते 63,200 या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील नियमित पद भरतीच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत। उपलब्ध पदसंख्या 2 पदसंख्या आहेत। भरावयाच्या पदाच्या सामाजिक समांतर आरक्षण तपशील खालील प्रमाणे आहे। बघा, आरक्षणाचे पदे इथे दिलेले आहे। विजा अ साठी 1 जागा आहे आणि इथे इथे 1 जागा आहे आणि एकूण अशा 2 जागांसाठी ही भरती होणार आहे। आणि इथे वेतन श्रेणी किती असणार आहे तर 19,900 ते 63,200 सॅलरी असणार आहे। आणि पात्रता काय आहे, भारतीय नागरिकत्व म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचं आहे। आणि वयोमर्यादा 1 डिसेंबर 2024 रोजी 38 वर्ष, बघा 38 वर्षापेक्षा जास्त नाही असणं गरजेचं आहे। आणि शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय लागणार आहे, शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। आणि मोटर वाहन अधिनियम 1988 चा 59 मधील तरतुदीनुसार सक्षम अनुप्राप्ती अधिकारी यांनी दिलेले हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याची परवानगी धारक असणे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने बघा, अशा प्रकारचे तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे। आणि आपण या बद्दलची थोडक्यात आणखी सविस्तर माहिती पाहूया। विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे ही जाहिरात निघाली असून वाहन चालकासाठी ही जाहिरात निघालेली आहे। 2 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। आणि तुम्हाला इथे लायसन असणे गरजेचं आहे, हलके वाहन आणि जड वाहनाचं। त्याच पद्धतीने नोकरी ही कुठे आहे, नोकरीची ठिकाणे मुंबई आहे। आणि वयोमर्यादा हे 38 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा असणे गरजेचं आहे। अर्ज शुल्क फी नाही आहे इथं। आणि त्याच पहा, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, उपसचिव प्रशासन 3रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई 400-032 या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख फक्त 10 दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे आणि 20 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। वेतन श्रेणी किती भेटणार आहे तुम्हाला, 6व्या ह्याच्यानुसार तुम्हाला वेतन भेटणार आहे। 19,900 ते 63,200 तुम्हाला अशा पद्धतीची सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, कशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं त्याबद्दल मी थोडी माहिती देते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, अशा पद्धतीच्या अटी आणि शर्ती आहे, तुम्हाला अटी शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता, त्याच पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने आपण इथे पाहणार आहोत अर्जाचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। आणि या अर्जाच्या नमुन्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती भरायची याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते। इथे तुम्हाला पासपोर्ट प्रकाराचा अर्ज तुम्हाला म्हणजे फोटो इथे चिटकवायचा आहे आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे। आणि इथे तुमचा पत्ता लिहायचा आहे, इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे, जन्म आणि वय, तुमचं वय किती आहे आणि जन्मतारीख लिहायची आहे। आणि शैक्षणिक अर्हता तुम्ही किती एज्युकेशन घेतलेलं आहे, तुमच्याकडे लायसन आहे का, तुम्ही 10वी 12वी पास आहात का, आणि अनुभव तुमच्याकडे गाडी चालवायचा अनुभव आहे का किंवा दुसरा कुठला अनुभव आहे का ते सुद्धा इथे लिहायचं आहे। आणि उपरोक्त पदावर नियमित नियुक्तीबाबत जाहिरात सूचना मी काळजीपूर्वक वाचली असून सदर सूचनेतील सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत। ठिकाण आणि तुम्हाला इथे एक डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्ही
माहिती वाचली असून आणि तुम्हाला सर्व अटी शर्ती मान्य आहेत अशा पद्धतीने ठिकाण लिहायचं आणि दिनांक लिहून इथं अर्जदाराची स्वाक्षरी करायची, म्हणजे इथं सही करायची आणि सोबत जोडायचे कागदपत्रे. बघा तुम्हाला कागदपत्रे सुद्धा कुठली कुठली लागणार आहेत आणि काय जोडायचं याबद्दल मी माहिती सांगते. वयाचा दाखला तुम्हाला इथे जोडायचा, वयाचा दाखला, शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असण्याचा प्रमाणपत्र तुम्हाला इथे बघा इथे तुमच्या मार्कशीट सुद्धा इथे जोडायचं आहे. आणि हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना. बघा तुम्हाला इथे गाडी चालवायचं म्हणजे लायसन्स सुद्धा असणे गरजेचं आहे. आणि अनुभव प्रमाणपत्र, तुम्ही कुठल्या एज्युकेशनमध्ये किंवा कुठे गाडी चालवले का किंवा कुठलं तुम्हाला अनुभव आहे का त्याचं प्रमाणपत्र सुद्धा इथे लावायचं. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र. बघा इथे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे. अशा पद्धतीचा हातचा व्हिडिओ होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.